खूप छान असे कमेंट आलेले आहे, ते म्हणजे कोणत्या भावाच्या लग्नाचे. तर भल्याचं नेहमी भलंच होतं. शुभ सकाळ माऊली, कशा तुम्ही सर्वजण मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये आपल्या या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी ही भोळ्या शंकराची चरणी प्रार्थना. चला मग आज करूया आपण नवीन दिवसाला नवीन सुरुवात. आज मी चालली आहे दानिशच्या पीटीएमला, म्हणजेच मीटिंगला. तर इकडे आहे त्याचे मामाजी आणि इकडे आहे दानिश. आणि आता आम्ही चाललेलो आहोत स्कूलमध्ये. इकडे मी माझा फोन घेतला ब्लॉगिंगसाठी, तर इकडे दानिशनी मामाजीचा फोन घेतला. म्हणजे बिना फोन शिवाय राहू शकत नाही, हो ना? चला मग आता भरपूर वेळ झालेला आहे. त्याला जेवण कर ड्रेस चेंज कर म्हटलं, तर आतापर्यंत एवढा वेळ टाकला. आणि 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत आपली मीटिंग आहे आणि आता आपल्याला जायचं आहे. तर सो चला तुम्ही पण आमच्या सोबत. चला चला रे. हाय. हे आमच्या नानाजीने इथं एवढे सगळे झाडे लावले. हे वांग्याचे झाड, आपल्याला इथं वांगा लागला एक, बाकीचे काल तोडले. हे इकडे लागला एक पपईचे झाड आहे. हे शेवंतीचं फूल, हे लिंबाचं झाड एवढं मोठं याला पहिले लावलेलं. दानिशची पॅरेंट्स मीटिंग संपली आणि आम्ही परत निघालो घरी जाण्यासाठी. आणि इकडे वापस येताना इकडे सुभाषनगरमध्ये एक थोडी तरी जास्तीच रिकामी जागा होती. तिथे छान असा मोर होता. तो मोर मी थोडा कॅप्चर केलेला आहे, बघाच तुम्ही. तुझ्या याच्यामध्ये येईन का फोनमध्ये? व्यवस्थित कर बरं धूम. आता मी नाही का सगळं पहिला रिअल म्हणजे मोर पहिली वेळा मी पण. येत आहे का? त्या झाडामध्ये चालला समोर. प्रतीक म्हणत होता की ताई इथे भरपूर सारे असे मोर आहे. असं बघत बघत आम्ही पाहतच होतो, तर एक मोर खूप छान पिसारा फुलवून छान असा डान्स करत होता. आणि सर्वात आधी आम्हीच गाडी थांबवली आणि व्हिडिओ करत होतो. तर सर्वजण म्हणजे काय आहे किंवा कशाचा व्हिडिओ करत बघत म्हणून कारवाले आणि बाईकवाले सुद्धा थांबून व्हिडिओ करत होते. आणि खूप छान, खरंच खूप छान वाटत होतं ते. आणि त्यानंतर नाश्ता करायचा होता, तर सकाळी निघालो. तर दानिश पण काही खाल्लं नव्हतं आणि मी पण नाही. नेहमी आपण तरी समोसा खातो, तर म्हटलं दही समोसा मी तुला चारते. तर एक नंबर, खरंच खूप छान समोसा होता. दही एक नंबर आहे ना, गोड गोड दही. इकडे बघ. चल चल रे. तर आता थोडा वेळ झाला मी घरी आली आणि प्रतीकच्या घरी गेलती. तिकडून मग मी इकडे आली. आणि त्यानंतर इकडे बघा आता टावेला असे पाण्याचे बाहेर पाऊस येत आहे थोडा. तर इकडे असे बाहेर आतमध्ये टावेला वाळायला टाकले. आणि दानिशची प्रोग्रेस खूप छान आहे. म्हणजे मला माहिती नव्हतं की म्हणजे अभ्यासात तर माहिती होतं, पण मला हे नव्हतं माहिती की तो म्हणजे तो मस्ती करण्यामध्ये एवढा त्याचा कमी झालेला असेल, त्याचा मस्ती करणं. सो सगळ्यांनी सांगितलं की मस्ती अजिबात करत नाही, पण मला माहिती आहे तो मस्ती आता का करत नाही आहे. कारण की सगळं म्हणजे स्कूल नवीन आहे, त्याच्यासाठी टीचर्स पूर्ण नवीन आहे. हळूहळू सवय होतील त्याला त्यांची, तेव्हा त्यांच्या टीचर्स लोकांना सर्वांना समजेल की नाही. मग पुढच्या मीटिंगला नक्की सांगेल की नाही मस्ती करतो. आता सध्या त्यांनी सांगितलेलं आहे की अभ्यासात प्रोग्रेस खूप छान आहे, अभ्यासामध्ये सगळ्या गोष्टी छान आहे. म्हणजे काही क्वेश्चन जे शिकवलं त्यावर काही क्वेश्चन केला आपण तर 2 मिनिटात लगेच उत्तर देतो. 2 मिनिटंसुद्धा लागत नाही त्याला म्हणजे विचार करायला की याचं आन्सर काय आहे म्हणून. आणि किंवा काही नोटबुक त्याची पूर्ण कंप्लीट आहे बोलले. आणि त्यानंतर सगळ्यांनी ठीक आहे सांगितलं. एक मॅडम होती जिओग्राफी की काय हिंदीवाल्या मॅडमनी, म्हणजे याच्याकडे 8-15 दिवस झाले वर्कबुक नव्हती. आणि आता वर्कबुक घेतल्याबरोबर 2 दिवसात त्याने 2-3 लेसनचे होते ते पूर्ण कंप्लीट केलेले आहे.
तर मलाच आश्चर्य असं वाटलं की बापरे, म्हणजे न म्हणता मला म्हणावं लागेल याला आता की लवकर कंप्लीट कर म्हणून, असं आहे त्याचं. तर आता तिकडून आल्या आल्या येताना भरपूर असे काही कामं केलेले आहे, जसं की तुम्ही बघितलं मी नाश्ता वगैरे केला, कारण घरून काही जेवण करून गेलो नव्हतं. आणि त्यानंतर हा झाडू आहे, तर हा झाडू घेऊन आलो, झाडू नाही सॉरी, तर हा पोछा आहे, पोछा आणला मी. आणि ब्लॅक कलरमध्ये मिळतच नव्हता, अजिबात मिळत नव्हता. हे बघा या ब्लॅक कलर. आणि त्यानंतर हे सर्व काही आणलं. तर हे आपलं भांडी जेव्हा घासतो तर खरकटं पाणी काढेपर्यंत भरपूर वेळ होता, आणि तेवढा पण वेळ माझ्याकडे राहत नाही, म्हणून ही चाळणी बरी पडते की अशी ठेवली आणि खरकटं जे काय आपण ते पाणी वगैरे ते आपण टाकतो आणि असं सगळ्यावर सगळं निघून जाते. थोडी एक मोठी पण राहते, पण त्यामधून तरी भाताची शितं किंवा कोणतं काही बाहेर निघून जाते, चहापत्ती वगैरे, की मग बारीक घेतलेलीच बरी, म्हणजे गहू गाळायची आपली कणिक गाळायची. आणि त्यानंतर ब्रश पण हवा होता. भरपूर अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या की म्हणजे आणायच्या अशा डोक्यामध्ये होत्या, पण घेणं काही होत नव्हतं. आणि हे जे घेतली एक तुळस म्हणून घेतली, म्हणजे होती माझी कुंडीतच होती, ही पण एकच कुंडीच म्हणून आहे, पण छान वाटली. म्हणजे त्या कुंडीत न ठेवता यामध्ये आपली तुळस ठेवायला एक, आपण आता पावसाळ्याची तुळस नवीन लावतो आणि त्या तुळशीची दिवाळी छान अशी पूजा होते. तर इकडे मी छान अशी तुळस घेतलेली आहे. इकडे आहे आपले भोळे शंकर बाबा, आणि इकडे आहे गणपती, इकडे आहे महालक्ष्मी, आणि इकडे आहे कृष्ण. छान आहे. तर चला, ही सुद्धा तुळस आणलेली आहे. तर आता या छोट्या छोट्या ज्या काही आपल्या घरातल्या गोष्टी आहेत त्या अर्जंट आहे, त्या आधी आणलेल्या. आणि आता दानिश म्हणाल तर दानिश तिकडेच आहे प्रतीकच्या घरी. त्याला चल बोलली तर आला नाही, कारण पूर्ण हप्ताभर त्याला अजिबात वेळ भेटत नाही, किंवा म्हणजे टी व्ही किंवा फोन पाहण्यासाठी म्हणून. तर मी त्याला शेवटी चालचाल करून थकून गेली आणि मी निघाली. तो थांबला, आता येतीलच तो काही वेळामध्ये. आता मला तुमच्याशी काही बोलायचं होतं, जे की आपला शेतातला मी ब्लॉग म्हणून टाकला होता. तर खरंच खूप छान त्याला व्ह्यूज आले होते. आणि म्हणजे छान म्हणलं तर, म्हणजे आधी जे व्हिडिओ टाकत होती त्याच्यापेक्षा कमीच आहे, पण 8-9 महिने झाले तरी लास्ट व्हिडिओ जो टाकला असेल मी दिवाळीमध्ये काहीतरी, तर तेव्हापासून तरी आत्तापर्यंत मी हा पहिला व्हिडिओ टाकलेला आहे. अजिबात वेळ भेटत होता, म्हटलं चला काहीतरी स्टॉप घ्यावं कुठं तरी, म्हणजे हे पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचं, असं कुठं तरी एकदम असं जळजळ लोड आल्यावानी. आणि मग काही गोष्टी सहन नव्हत्या होत. मग आमच्यामध्ये पण 2-2 शब्द जास्त होत होते. म्हणजे रामाने जर काही बोललं तर आपल्याला पण जसं कामाचं लोड, मग मी पण 2 शब्द येऊन निघत होते तोंडात, म्हणजे थकून राहते माणूस, तशा याच्यामध्ये निघूनच जाते. तर म्हणून म्हटलं नाही प्रतीक्षा, स्टॉप कर, काहीतरी बंद कर, काहीतरी कमी कर. तर अशा गोष्टीमध्ये जिथे आपण म्हणजे इन्कम येत नाही, किंवा ज्या गोष्टी म्हणजे महत्त्वाच्या नाही आहे आपल्यासाठी, त्या गोष्टी आपण कुठेतरी हळूहळू करत घेतो, किंवा मी स्टॉप करून घेतलं होतं तेव्हा. म्हणजे अजिबात स्टॉप म्हणता येत नाही, कारण की शॉर्ट व्हिडिओ मी टाकत होती, पण जे आपले ब्लॉग व्हिडिओ असते ते मी स्टॉप केले होते पूर्ण. तर आता म्हटलं म्हणजे आता रुलिंग थोडंसं आलं वेळेवर, आणखी जास्त काम वाढलेलंच आहे. काम वाढलं म्हणजे कमी झालं म्हणता येत नाही, कारण की आता त्या शाळेचा खर्च, सगळ्या गोष्टी, म्हणजे मी माझीच जिद्द होती. आणि म्हणजे रावांना मीच म्हणवलं की नाही, मला दानिशला त्या शाळेत टाकायचं. मी खूप विचार केला की नाही, मला त्या शाळेत दानिशला टाकायचं आहे तर टाकायचं आहे. मी खरंच ना खूप असं इमॅजिन पण केलं होतं, मॅनिफेस्ट केलं म्हणलं तरी पण चालेल. तर तसंच झालेलं आहे. बट आता पैसा भरपूर कमवायचा आहे. देवाने बस आमच्या दोघांचे 2 हात आणि 2 पाय सुखरूप ठेवलेत ना, तरी खूप आहे. खूप धन्यवाद देवांचे की देवाने आजपर्यंत आम्हाला साथ दिला आणि समोर देणारच आहे. भल्याचं नेहमी भलंच होतं. तर चला मग आता नेमकं मला हे सांगायचं होतं की त्यातला ब्लॉग आहे, तर त्याच्यावर खूप छान असे कमेंट आलेले आहे, ते म्हणजे कोणत्या भावाच्या लग्नाचे. तर भावाच्या लग्नाचे जे व्हिडिओ आहे ते तो ब्लॉग तुम्ही टाका, कारण मी जे काही टाकले आहे तर तेव्हा आणखी जास्त लोड होतं कामाचं, काही तेव्हा ब्लाऊज जास्त होते नवरींचे, म्हणजे माझ्या भावजाचे, माझे, बहिणीचे, मम्मीचे, आणि मम्मीचे तर भरपूरच होते. म्हणजे या भावाच्या घरची, त्या भावाच्या घरची, या मावशी आईच्या घरची, त्या मावशीच्या घरची, असे तिथे भरपूर ब्लाऊज होते. तर चला आता ते पण कमी झालं, म्हणून ते एक लोड कमी झालं. म्हटलं त्याला आता जसा वेळ मिळते तशा प्रकारे आपलं व्हॉइस ओव्हर जर व्हिडिओमध्ये केला तर भरपूर वेळ जाते. आणि असं तर डायरेक्ट आपण जसा वेळ मिळतो तसं तर मी बोलत असले तर आपलं पटकन आपला ब्लॉग एडिट होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉग करणं सोपं नाही, अजिबात सोपं नाही आहे, कारण की खूप गोष्टीच्या अडचणीमध्ये समोर जावं लागते. कधी तर सगळ्या गोष्टीहून टायटल, टॅग, हॅशटॅग, डिस्क्रिप्शन बॉक्स सगळं ओके करून थंबनेल त्या मागचं, व्हिडिओ एडिटिंग तर अलगच आहे, त्याला 4-5 तास लागतात, कधी 2 तासातही होऊन जातात. तर असं आहे. आणि हे सगळं होऊन सुद्धा अपलोडिंगवर टाकणं, आणि
तो अपलोड होत नाही. त्यामागे एवढी मगरमारी असते की पूर्ण डोकं खराब होऊन जाते. आणि नुसतं एकच काम नाही, एक आपण याच कामाच्या मागे राहणार आहे, दुसरे पण भरपूर सारे कामं असते. म्हणून ब्लॉग करणं अजिबात सोपं नाही आहे, हे तरी मला म्हणजे खूप आधी जाणवलेलं होतं, पण मी तुम्हाला सांगत आहे. पण असं पण नाही आहे की एखाद्या गोष्टीला म्हणजे आपल्या हातातली नाही म्हणून आपण ते करणं सोडायची. तर प्रयत्न करा. मी करू शकते तर सर्वच काही प्रयत्न करू शकते की भावाच्या लग्नाचे व्हिडिओ नक्की टाकण्याचा प्रयत्न करेल. पण असं झालेलं आहे की काही व्हिडिओ बहिणीकडे आहे, काही व्हिडिओ भावाच्या फोनमध्ये आहे आणि काही व्हिडिओ माझ्या फोनमध्ये. तर सगळेच एकाच ठिकाणी नाही आहे की मी त्यांना मागून वगैरे घेतील. आणि बहिणीला मागितलं तर मग ती अर्धी पाठवते, अर्धी पाठवत नाही व्हिडिओ वगैरे. मग असं याच्यामध्ये आणखी मग अर्धे व्हिडिओ खाली राहते आणि नंतर पाठवलेले वर राहतील. एवढ्या सगळ्या गोष्टी करायला आणि वरून हे टायटल थंबनेल हे तर सगळ्या गोष्टी अलगच झालेल्या आहे. तर थोडा वेळ तर लागतील, पण एक हप्त्याच्या अंदरच मी तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ मी नक्की अपलोड करील, हे मी नक्की सांगते. सोनू सोनू ए डोळे वटारले आता. अय श्रीमई ए बोरी झाडं कुठं फोन. आपल्या घरामध्ये छोटं बाळ असलं आणि कामाचा शीन आला असं होऊ शकत नाही. कारण किती माणूस थकून आला ना तरी पण एका बाळाला जवळ घेतला आपण तर पूर्ण थकवा निघून जातं. तर इकडे आमची चिऊ बघा खूप छान शांत आहे, कधी रडत नाही, खूप छान आहे. आणि ती थोडी झोपी पण आली होती. तर चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ आपण थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.